नागपुर के पारडी इलाके में मामूली कहासुनी के बाद नाबालिग ने अपने दो दोस्तों के साथ मिलकर सिर्फ इसलिए प्रॉपर्टी डीलर पर 70 से जानलेवा हमला कर दिया क्योंकि उन्होंने नाबालिग को सिगरेट पीने पर फटकार लगाई थी। तीनों नाबालिग पुलिस की हिरासत में है। हमले में जख्मी भांडेवाड़ी निवासी विजय उर्फ विजू भांडेकर उम्र 50 साल है, जो प्रॉपर्टी डीलिंग का व्यवसाय करते हैं। सोमवार की शाम पान ठेले पर उन्होंने 16 वर्षीय किशोर को सिगरेट पीते देख फटकार लगाई। इस बात पर दोनों का विवाद हो गया। कुछ लोगों ने बीच बचाव कर विवाद शांत कर दिया, लेकिन सबके सामने गाली गलौज करने से नाबालिग भड़का हुआ था। विजू को सबक सिखाने के लिए उसने उन्हीं के घर के पास दो दोस्तों के साथ दबिश दी। जैसे ही विजू अपनी बाइक से काम पर जाने के लिए निकले, नाबालिग और उनके साथियों ने उन्हें घेर लिया, मारपीट कर गाड़ी से गिरा दिया। इसी दौरान नाबालिग ने उन पर 70 से हमला कर बुरी तरह जख्मी कर दिया। हमले के बाद तीनों आरोपी वहां से भाग निकले। परिजनों ने घटना की जानकारी पुलिस को दी और विजू को उपचार के लिए पास के अस्पताल में भर्ती कराया। तीनों नाबालिगों को हिरासत में लेकर पुलिस की जांच शुरू है। पोलीस स्टेशन पारडी काल दिनांक 11/2/2025 रोजी सकाळी 9:15 वाजता सुमारास जखमी इसम विजय भांडेकर वय 50 वर्ष हे आपल्या घरून ॲक्टिवा गाडीने बाहेर सलूनला सेविंगकरिता निघाले असताना त्यांच्या घरासमोर चौकात 3 अज्ञात व्यक्ती हे डबा धरून बसले होते आणि जसे ते चौकाजवळ आले ते गाडी अडवून त्याच्यावर एका इस्मानी त्या तिघांपैकी एका इस्मानी लोखंडी कोयत्याने डोक्यावर वार केला। त्यामुळे ते त्याच ठिकाणी जखमी झाले आणि त्यानंतर ते मारहाण झाल्यानंतर ते तिथले 3 इसम पडून गेले आणि त्यानंतर त्या विजय भांडेकर याला त्यांच्या मुलांनी भवानी हॉस्पिटलला भरती केलेला आहे। त्याच्यावर त्याचा उपचार चालू आहे। त्यांचा मुलगा मंथन विजय भांडेकर यांच्या तक्रारीवरून पोलीस स्टेशन पारडी येथे त्या 3 व्यक्तीविरुद्ध जीवे मारण्याचा प्रयत्न कलम 109 अन्वयी त्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। याच्यातले ते 3 मुलं आहेत, अश्विन बघेल आणि नितेश गजापुरे हे आणि त्याचे एक सोबती विधी संघर्षित बालक आहेत। असे 3 मुलांना ताब्यात घेण्यात आला काल आमच्या पारडी पोलीस स्टेशनच्या विशेष पथकाने आणि त्यांना त्यापैकी 2घांना अटक केलेली आहे आणि एक जो विधी संघर्ष बालक आहे त्याला बाल निरीक्षणगृहात ठेवण्यात आलेले आहे। आज त्यांना कोर्टात पेश करून पुढील तपास करण्यात येणार आहे। याच्यात एकंदरीत जे त्यांचं भांडणाचं कारण होतं की रात्रीला ते 3 मुलं एका ठिकाणी काहीतरी पानठेल्यावर होते, त्याच्यात बाचाबाची झाली होती, त्या कारणानं त्यांनी मारहाण केली असा समोर येत आहे। याचा अधिक तपास सुरू आहे। सदर गुन्ह्याचा तपास API भागवत करत आहेत। वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली अजून तपास सुरू आहे। धन्यवाद।